नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? घरात राहा आणि आरोग्याची काळजी घ्या. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या ऑनलाईन वर्गाच्या मालिकेत मी संध्या पांडुरंग भोसले, सहाय्यक शिक्षिका, बालकविहार, महात्मा गांधी विद्या मंदिर, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वांचे मनापासून स्वागत. बाळांनो, आज मी तुमच्यासाठी परिसर अभ्यास हा विषय घेऊन आलेली आहे. परिसर अभ्यास या विषयामध्ये तुम्ही प्राणी, पक्षी, वनस्पती या सगळ्यांची माहिती मिळवली. तुम्ही या सगळ्यांचं निरीक्षण केलं आणि तुम्हाला या सर्वांची भरपूर माहिती आहे. हो ना? मग चला, आज आपण प्रत्यक्ष परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील पहिल्या धड्याकडे जाणार आहोत. आणि या धड्याचं नाव आहे आपल्या अवतीभवती. धड्याचं नाव आहे आपल्या अवतीभवती. मग सगळ्यात प्रथम अवतीभवती म्हणजे काय? कोण सांगेल? हँड रेज करा बरं. अवतीभवती म्हणजे काय? कोण सांगेल? देवांग, देवांग सांग पाहू, अवतीभवती म्हणजे काय? आजूबाजूला. अगदी बरोबर, शाबास. अवतीभवती म्हणजेच आपल्या आजूबाजूला. मग आज आपण आपल्या आजूबाजूला काय बरं आहे आणि त्याचे कोणते गट पडतात याचा सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मग चला, जाऊया ना परिसरामध्ये फिरायला, पाहूया ना कोणकोणते गट पडतात ते आणि गाऊया. अवतीभवती पाहूया किर, परिसर अभ्यास शिकूया किर. अवतीभवती पाहूया किर, परिसर अभ्यास शिकूया किर. परिसर अभ्यास शिकूया किर, परिसर अभ्यास शिकूया किर. अवतीभवती पाहूया किर, परिसर अभ्यास शिकूया किर. परिसर विषय लय न्यारा, प्राणी पक्षी होती गोळा, परिसर विषय लय न्यारा, प्राणी पक्षी होती गोळा. सजीव निर्जीव पाहूया किर, परिसर अभ्यास शिकूया किर. सजीव निर्जीव पाहूया किर, परिसर अभ्यास शिकूया किर. चला जाऊया. परिसर अभ्यासातील अवतीभवती काय बरं आहे ते पाहूया. इयत्ता तिसरी, विषय परिसर अभ्यास. घटक पहिला धडा आपल्या अवतीभवती. आणि मी सहाय्यक शिक्षिका, माझं नाव तुम्हाला माहितीये, संध्या भोसले. मग आता आपण या पाठाकडे वळण्यापूर्वी आपण काही प्रश्नाची उत्तरं तुम्ही मला देणार आहात. मग बघा, खालील चित्रातील वस्तूंची नावे तुम्हाला सांगायची आहेत. मी इथे चित्र दाखवणार आहे, त्या चित्रातील वस्तूंची नावं तुम्ही मला सांगायची आहेत आणि मी काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला द्यायची आहेत. मग हे पहिलं चित्र आहे ते कोणतं आहे हे मला सांगेल सर्वेश. सर्वेश सांग बघू. काय ताई? हे चित्र कशाचे आहे? मडकं. मडके. आता सर्वेश तूच सांग. हे मडके कशापासून बनवलंय बरं? मातीपासून बनवले. अरे वा, किती छान. मग या मडक्याचा कशासाठी उपयोग होतो आपल्याला? पाणी. ह्यामध्ये पाणी ठेवल्यावर पाणी थंड राहतं, होय की नाही? मग मला सांगशील, मडके मातीपासून बनवले आणि मग माती कोठे मिळते आपल्याला? मैदानात. मैदानात म्हणजेच आपल्या परिसरात, निसर्गात, होय की नाही? खूप छान उत्तर दिली. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. चला आता दुसरं चित्र बघा नीट. तुमच्या सगळ्यांचं आवडतं आहे हे मला सांगणार आर्या. आर्या सांग, हे चित्र कशाचे आहे?
आर्या माईक चालू कर. आर्या राणे. अच्छा. माझा हा बोल बाळा, हे चित्र कशाचे आहे? हा बोल ना, मोठ्याने बोल, आवाज येऊ दे माझ्यापर्यंत. बॅट. बॅट. अगदी बरोबर आहे. मग मला सांग, ही बॅट कशापासून बनवली असेल? कशापासून बॅट बनवली असेल? बरं, तुझा आवाज माझ्यापर्यंत येत नाहीये. मग आता मला उत्तर देईल अर्णव. अर्णव, बॅट कशापासून बनवली आहे? लाकडापासून. लाकडापासून. मग लाकूड कशापासून मिळतं आपल्याला? झाडापासून. अगदी बरोबर आहे, झाडापासून म्हणजे निसर्गातून. आणि या बॅटचा कशासाठी उपयोग करतो तू? बॉल खेळायला, क्रिकेट. हा, खेळण्यासाठी. अगदी बरोबर, शाबास, व्हेरी गुड. आता पुढे मला हे चित्र कशाचे आहे हे सांगेल लावण्या. लावण्य वाघमारे. लावण्य माईक चालू करून सांग बरं, हे चित्र कशाचे आहे? अच्छा. आता मला सांगेल रोहन. रोहन, माईक चालू करून सांग पाहू, हे चित्र कशाचे आहे? रोहन, चित्र कशाचे आहे बाळा? सुई धागा. हा, म्हणजे हा धागा आहे, धाग्याचे रीळ आहे. मग रोहन मला सांग, हा धागा आपल्याला कशापासून मिळतो? कापसापासून. अगदी बरोबर आहे, हुशार आहेस. आणि कापूस आपल्याला कुठे मिळतो रे? झाडापासून. हा, म्हणजे शेतातून आपल्याला कापूस मिळतो, म्हणजे निसर्गातूनच आपल्याला कापूस मिळतो, होय की नाही? शाबास. आणि याचा वापर आपण कशासाठी करतो रे धाग्यांचा? काय बाई? या धाग्यांचा वापर आपण कशासाठी करतो? कपड्यांसाठी. कपडे शिवण्यासाठी. अगदी बरोबर आहे, व्हेरी गुड, शाबास. आता आता पुढचं चित्र कोणतं आहे हे मला सांगेल आर्या लेंगरे. हा, माईक चालू कर बाळा. आर्या लेंगरे, सांग पाहू, हे चित्र कशाचे आहे? अच्छा, बरं. श्रवण यादव, सांग पाहू, हे चित्र कशाचे आहे? श्रवण, हा, हे चित्र कशाचे आहे? कपाचे. अगदी बरोबर आहे, कप. आणि तुला माहितीये का, कपाचा आपण कशासाठी उपयोग करतो? चहा प्यायला. अच्छा, आणि कप कशापासून बनवलेला असतो? मातीचा. मातीचा. अगदी बरोबर आहे. बघा, कप हा काचेचा, मातीचा किंवा प्लास्टिकचा देखील असतो. आणि ही माती आपल्याला कुठे मिळते? निसर्गातच मिळते. म्हणजेच आपण ह्या सगळ्या मडके, बॅट, धाग्याचे रीळ, कप ह्या सगळ्या वस्तू वापरतो. आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला कुठून मिळतात? तर निसर्गातूनच मिळतात, होय की नाही? म्हणजे आपल्या अवतीभोवती काय असतात? ह्या वस्तू असतात आणि त्या आपण वापरत असतो. आता बघा, काही खाण्याचे पदार्थ आपण बघणार आहोत. हे काय आहे? केळी, होय की नाही? केळी आपल्याला निसर्गातच मिळत असते. हे चित्र कशाचे आहे? ध्रुव पवार, सांग बघू. ध्रुव पवार, सांग, हे चित्र कशाचे आहे? ओळखतोय का पाहूया. ध्रुव पवार, हा बोल. आवळा. अरे वा, व्हेरी नाईस. आवळा. आवळा कुठे? झाडाला येतो, होय की नाही? म्हणजेच आपण आवळा देखील निसर्गातूनच आपल्याला मिळत असतो. आता निधीश सोलंकी सांगेल, हे चित्र कशाचे आहे? निधीश. बाई, मक्का. मका. मक्याचे कणीस आहे. आणि मक्याचे कणीस कुठे मिळतं? कुठून मिळतं आपल्याला? जंगलातून. जंगलातून. मक्याचे कणीस हे शेतातून मिळते, होय की नाही? म्हणजे बघा, केळी, आवळा, मक्याचे कणीस हे पदार्थ आपण खाण्यासाठी वापरतो. म्हणजेच आपण जी काही फळे वापरतो, जे काही धान्य वापरतो,
हे सर्व आपल्याला निसर्गातूनच मिळत असतात आणि हे सर्व आपल्या अवतीभवती आहे, होय की नाही? मग आपल्या अवतीभवती अजून काय काय बरं आहे ते आपण पाहूया या पुढील चित्रामध्ये. बघा, चित्राचे नीट निरीक्षण करा. बघा काय काय दिसतंय, कोणकोणते प्राणी दिसतायत. हेमराज, माईक चालू करून सांग बरं, या चित्रात तुला कोणते प्राणी दिसतायत? हा बोल हेमराज. माकड, व्हेरी गुड. झाड, हा, प्राणी बाळा, माकड आहे, झाडावर चढते, सुरसळते, तुरुतुरु, ती कोण आहे? खारुताई आणि तिची एक पिल्ल आहे. हा, अजून कोण आहे? नदीजवळ बसलेला कोणतरी दिसतोय बघ, कोण आहे? हा कोण आहे हा? ससा. हा, ससा. म्हणजे माकड आहे, खारुताई आहे, ससा आहे, होय की नाही? आता वेदिका, वेदिका, अजून तुला या चित्रात काय काय दिसतंय सांग पाहू. घर, व्हेरी गुड, झाड, व्हेरी नाईस. पाणी, हा, पाणी म्हणजेच ही काय येते, वाहत येते, ती काय असेल? कशातले पाणी? कशातले पाणी आहे ते? तळ्यातले, तलावातले की नदीचे? नदीचे. हा, ही नदी आहे, अगदी बरोबर. अजून हा रस्त्यावरून कोण चाललेला दिसतोय? खारुताई. हा, खारुताई. बरं, हे उंचच उंच हे काय आहेत बरं? डोंगर. डोंगर आहे. इथे काय आहे? एका बाजूला काय आहे चित्राच्या? बघ पाहू, काय वाटतंय तुला, काय असेल? रान. रान, शेत, अगदी बरोबर आहे. ही छोटी छोटी झुडपं आहेत, हो ना? त्या झुडपांवर कोण उडतंय पहा बरं, सांग पाहू. पाखरू. फुलपाखरू, अगदी बरोबर. या नदीच्या ह्या बाजूला हे काय आहेत? दगड. दगड आहेत, अगदी बरोबर. शाबास, खूप छान उत्तर देताय, म्हणजे तुमचं छान लक्ष आहे. हा, मग बघा, आपल्या अवतीभवती प्राणी असतात, नदी आहे, तळे आहे, तलाव आहे, जमीन आहे, डोंगर आहे, घरे आहेत, माणसे आहेत, शेते आहेत, पक्षी आहेत, बरेच काय अशा वस्तू, बरेच प्राणी वस्तू आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण सुद्धा या निसर्गाचाच एक भाग आहोत. पण काय गंमत आहे माहितीये का? बघा, हा, बऱ्याच वस्तू आपल्या आजूबाजूला आहेत, पण त्यातील काही वस्तू या स्वतःहून हलतात, स्वतःहून हालचाल करतात, पण काही वस्तू हलतच नाहीत. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर त्यांना जाताच येत नाही. मग अशा कोणकोणत्या वस्तू आहेत बरं? तर बघा, हा, आता सुरुवातीला आपण चिमणी आणि दगड यांवर आपण जरा बोलणार आहोत. चिमणी आणि रस्त्यावर पडलेला दगड. आता हा दगड घेतला तर मला आता मोहित, मोहित सांग पाहू, हा दगड स्वतःहून इकडे तिकडे जाईल का? नाही टीचर. नाही जाणार. दगडाला भूक लागते का रे? नाही. हा, मग दगड हळू 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 मोठा मोठा होत जातो का रे? नाही टीचर. नाही, होय की नाही? दगड पिल्लांना जन्म देतो का रे? नाही. अगदी बरोबर आहे. बघा काय आहे, दगड जिथे आहे तिथेच पडून राहील. त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल. दगड जेवत नाही, त्यामुळे दगडाची वाढ होत नाही, त्याला पिल्लेही होत नाहीत. म्हणजेच निसर्गातील अशा काही वस्तू आहेत त्या स्वतःहून हालचाल करत नाहीत, जागा बदलत नाहीत, त्यांची वाढ होत नाही, त्या अजेवत नाहीत, त्यांना पिल्ले होत नाहीत. पण बघा, ही कोण आहे? चिवताई, होय की नाही? सगळ्यांची लाडकी कोण? चिवचिव चिमणी. मग ही जी चिवताई आहे ती मात्र काय करते?
इकडून तिकडे छान आकाशामध्ये उडते, होय की नाही? तसेच ती किडे आणि धान्याचे कण खाते. तसेच ते खाल्ल्यामुळे तिची काय होते, हळूहळू वाढ होते आणि ती घरटे बांधते. घरट्यांमध्ये पिल्लांना जन्म देते आणि आपल्या पिल्लांची काळजी देखील घेत असते. म्हणजे हा फरक चिमणी आणि दगडामधील आहे. चिमणीसारखे असे काही प्राणी असतात, पक्षी असतात, ते काय करतात, स्वतःहून हालचाल करतात. आपल्या वाढीसाठी काही ना काहीतरी अन्न खातात. तसेच आपल्या सुरक्षिततेसाठी घर बांधतात, आपल्या पिल्लांना जन्म देतात आणि आपल्या पिल्लांची काळजी घेतात. म्हणजेच आपल्या अवतीभोवती भरपूर वस्तू असतात, पण त्या वस्तूंचे या हालचालींवरून दोन गट पडतात आणि ते गट म्हणजेच बघा, सजीव आणि निर्जीव. काळजीपूर्वक ऐकताय ना? चिमणी ही सजीव आहे आणि दगड हा निर्जीव. मग तुम्ही म्हणाल, बाई सजीव म्हणजे काय आणि निर्जीव म्हणजे काय, होय की नाही? मग चला पाहूया. सर्वप्रथम आपल्या अवतीभवती असलेल्या वस्तूंचे दोन गट पडतात, सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. मग आता सजीव म्हणजे काय, तर त्याच्या नावातच त्याचा अर्थ लपलेला आहे. सजीव म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव आहे, जे जिवंत असतात असे सजीव. जिवंत श्वसन करणारा व जिवंतपणाची इतर लक्षणे दाखवणारा प्राणी म्हणजे सजीव. जो जिवंत असतो, श्वसन करतो आणि इतर लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात, त्यांना आपण काय म्हणतो, सजीव. म्हणजे जे ज्यांच्यामध्ये जीव असतो असे. मग निर्जीव म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये जीव नाही, होय की नाही? जीव नसणारी, श्वसन न करणारी व सजीवांची इतर लक्षणे न दाखविणारी वस्तू म्हणजे निर्जीव. म्हणजे बघा, निर्जीव म्हणजे काय, तर जीव नसणारी, श्वसन न करणारी आणि सजीवांची इतर लक्षणे दाखवत नाही असे काय असतात, निर्जीव. हे सजीव आणि निर्जीव असे काय आहे, दोन भाग आहे. आपल्या परिसरात ज्या वस्तू दिसतात त्यांचे असे दोन गट पडतात. पण आता इथे काय म्हटलंय बघा, सजीव म्हणजे जिवंत आहे, श्वसन करतात आणि इतर लक्षणं त्यांची असतात. मग इतर लक्षणं कोणती बरं सजीवांची, म्हणजे सजीव अजून आपण कोणते बदल असतात सजीवांमध्ये, कोणती लक्षणं दिसतात, कोणते गुणधर्म असतात सजीवांमध्ये, तर बघा, सजीवांमध्ये सजीव हालचाल करतात. बघा, हा पक्षी किती छान उडतोय की नाही? म्हणजे पक्षी, प्राणी, आपण मनुष्य प्राणी हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात, ते स्वतःहून हालचाल करतात. म्हणजे सजीवांचा पहिलं लक्षण कोणतं, तर सजीव हालचाल करतात. सजीवांचं दुसरं लक्षण कोणतं, तर सजीवांची वाढ होत असते. इथे बघा, लहान बाळ आहे, लहान बाळाचे हळूहळू हळूहळू मोठ्या माणसांमध्ये रूपांतर झालेले आहे. म्हणजे प्रत्येक सजीवाची वाढ होते. साधा कुत्रा घेतला तर कुत्र्याचं पिल्लू असतं आणि ते हळूहळू मोठं होऊन मोठा कुत्रा बनतो, होय की नाही? मांजर घेतली, मांजराचे पिल्लू होत असतं, हळूहळू हळू मोठी होऊन ती मांजर बनते. पक्षी अंडी घालतात, अंड्यातून पिल्ले बाहेर येतात आणि हीच पिल्ले मोठे होऊन तो पक्षी तयार होतो. म्हणजेच प्रत्येक सजीवाची वाढ होत असते. मग सजीवांची लक्षणं, सजीव हालचाल करतात, सजीवांची वाढ होते. आता अजून कोणतं लक्षण आहे बरं, सजीव श्वसन करतात. बघा, सगळ्यांनी माझ्या बरोबर करायचंय. छातीवर हात ठेवायचा आणि मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. बघा, आपण नाका वाटे काय करतो, हवा आत घेतो आणि नाका वाटे हवा बाहेर सोडतो. म्हणजेच आपण श्वसन करत असतो. नाका वाटे आपण हवा आत घेतो म्हणजे श्वास घेतो आणि नाका वाटेच हवा बाहेर सोडतो, त्याला उच्छवास असे म्हणतात.
म्हणजे सर्व सजीव हे श्वासोच्छवास म्हणजेच श्वसन करत असतात. समजलं सर्वांना? आणि तुम्हाला माहितीये का, जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवेतील ऑक्सिजन वायू आपण घेत असतो आणि हवा जेव्हा आपण उच्छवासावाटे बाहेर टाकतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडत असतो. आणि प्रत्येक सजीव श्वसन करतात. तुम्ही पाहिलं असेल की मांजर झोपलेली असेल तर तिचं पोट असं वर खाली होत असतं, किंवा गाय अशी बसली असेल रवंथ करताना तेव्हा पण तिचं पोट जरा असं वर खाली असं हलताना दिसतं. म्हणजे हे का होतं? कारण प्रत्येक सजीवांची श्वसनाची क्रिया ही सतत चालू असते. आता मासा हा पाण्यात राहतो, पण तुम्हाला माहितीये का, मासा त्याच्या कल्ल्यांच्या सहाय्याने काय करतो? पाण्यातील ऑक्सिजन वायू शोषून घेत असतो. म्हणजेच माशाला सुद्धा जिवंत राहण्यासाठी श्वसनाची गरज असते. आता पुढचं लक्षण म्हणजे सजीव स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करतात. म्हणजे सजीव स्वतः सारखेच दुसरी पिल्ल जन्माला घालतात. पक्षी अंडी घालतात, अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. कुत्रा पिल्लांना जन्म देतो आणि तीच पिल्ल मोठी होऊन त्या कुत्र्यासारखेच दिसू लागतात. माणसे देखील बाळांना जन्माला घालतात आणि बाळ देखील हळूहळू हळूहळू मोठे होऊन काय होतं? मोठा व्यक्ती तयार होतो. म्हणजे सजीव स्वतः सारखाच दुसरा जीव निर्माण करत असतात. आणि सजीवांचं अजून एक लक्षण म्हणजे प्रत्येक सजीवांचा मृत्यू होतो. म्हणजे प्रत्येक सजीव हे शेवटी मृत पावत असतात. मग बघा, सजीवांची 5 लक्षणे आपण पाहिली. सजीव हालचाल करतात, सजीवांची वाढ होते, सजीव श्वसन करतात, सजीव स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करतात, प्रत्येक सजीवांचा मृत्यू हा होत असतो. होय की नाही? मग आता तुम्हाला माहितीये का, आता सजीवांचे 2 गट पडतात. आपल्या अवतीभवती आहेत त्याचे 2 गट, सजीव आणि निर्जीव. यामध्ये सजीवांचे पुन्हा 2 गट पडतात आणि ते गट म्हणजे प्राणी आणि वनस्पती. मग तुम्ही म्हणाल, वनस्पती सजीव कशा? वनस्पती थोडी हालचाल करतात, होय की नाही? थोडी वनस्पती एका जागेवरून दुसऱ्या जागी उडत जातात, नाही ना? पण वनस्पती ह्या सजीवच आहेत. कशा काय? तर बघा, जशी प्राण्यांची पिल्ले असतात तशी बियांपासून वनस्पतीची रोपे तयार होतात. जशी प्राण्यांची पिल्ले असतात तशी बियांपासून वनस्पतीची रोपे तयार होतात. ती वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते. बघा, प्राणी जसं पिल्लांना जन्म घालतात की नाही, तसं आपण झाड लावायचं असेल तर बी काय करतो? रुजवतो, हो ना? मग ती बी पासून हळूहळू रोप तयार होतं आणि हे रोप म्हणजेच काय आहे? त्या वनस्पतीची पिल्ल. आणि मग रोपांची वाढ होऊन ती रोपे लहानाची मोठी होतात. म्हणून आपण वनस्पती कशा असतात, सजीव आहेत ते बघतो. बघा या व्हिडिओमध्ये छान बी रुजलेली आहे, तिला हळूच असा कोंब फुटलेला आहे, हो ना? तो कोंब हळूहळू मोठा होतोय आणि मग त्याचं रूपांतर मुळांमध्ये होतं आणि ही मुळे जमिनीमध्ये वनस्पतीला घट्ट धरतात. मग आता हळूहळू ते रोप काय होतं? वरती डोकावतं, वरती आलं आणि मग जशी मुळे मोठी होतात तसतशी काय होतं? रोप वाढू लागतं. ही रोपे म्हणजेच काय आहे? वनस्पतींची पिल्ले आहे आणि यावरून वनस्पती सजीव आहेत हे आपल्याला समजते. समजलं सर्वांना? मग पुढे बघा, वनस्पती हालचाल करतात. आता तुम्ही म्हणाल, वनस्पती हालचाल कसे करतात? वनस्पती एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत, पण या वनस्पती मध्ये बघा कळी असते. त्या कळीचं कशात रूपांतर होतं? फुलामध्ये. म्हणजे ही एक प्रकारची हालचाल झाली की नाही? कळीचे फुलात रूपांतर होते.
म्हणजेच वनस्पतीमध्ये न दिसण्यासारखे काही हालचाल होत असतात. तसंच एक ना झाड आहे बघा, त्या झाडाला आपण हात लावला की ती आपोआप काय होते, पाणी मिटवून घेतात, हो ना. मग कोणतं बरं झाड ते? आराध्या कदम सांग पाहू, कोणतं झाड? त्या झाडाला आपण त्या पानांना हात लावला की काय होतंय, ते आपोआप पाणी मिटवून घेतात. कोणते बरं? आराध्या सांग. गुलाब. गुलाबाचं पान असं मिटून घेतं का हात लावल्यावर? आठव पाहू. तुम्हाला माहितीये का, असं एक झाड आहे, त्याच्या पानांना आपण हात लावला की ती पाने काय होतात, आपोआप मिटतात. आणि हे झाड कोणतं आहे? लाजाळूचं. कोणतं? लाजाळूचं. चला माईक बंद करा. बघा, वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे जाऊ शकत नाही. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये हा मोठा फरक आहे. म्हणजे वनस्पतींचे कळीपासून फूल होतं, तसेच काही जी लाजाळू सारख्या वनस्पती आहेत त्यांची पाने अशी मिटली जातात, हात लागतात किंवा कोणताही स्पर्श झाला की ती पाने मिटून घेतात. म्हणजेच वनस्पतीमध्ये न दिसण्यासारख्या काही हालचाली होत असतात. पण वनस्पती मात्र प्राण्यांप्रमाणे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. का बरं जाऊ शकत नाहीत? तर त्या वनस्पतींची मुळे ही माती घट्ट पकडून ठेवतात. त्यामुळे वनस्पती ताठ उभी राहते, पण ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मात्र जाऊ शकत नाही. आणि हाच मोठा वनस्पतीमध्ये आणि प्राण्यांमध्ये असलेला फरक आहे. मग बघा, मग वनस्पती सजीव का आहेत? आपण पाहिलं, वनस्पती काय करतात? रोपे तयार होतात, म्हणजेच पिल्लांना जन्म घालतात. वनस्पतीची रोपांचे मोठे वृक्ष तयार होतात, म्हणजेच वनस्पतींची वाढ होते, होय की नाही. वनस्पती न दिसण्यासारख्या हालचाली करतात आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे वनस्पती श्वसन करतात. आता तुम्ही म्हणाल, वनस्पतीला थोडी नाक आहे, आपण नाकाने हवा आत घेतो आणि बाहेर सोडतो, मग वनस्पती कुठून हवा घेणार आणि बाहेर सोडणार? तर तुम्हाला माहितीये का? बघा, नीट निरीक्षण करा. ह्या वनस्पतींच्या पानांवर अशी बारीक बारीक काय आहे, छिद्र आहे. अनेक छोटी छोटी छिद्र असतात, ती आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. आणि त्यातूनच हवा काय होते, आत शिरते. आणि तुम्हाला माहितीये, काळजीपूर्वक ऐका हा, ह्या वनस्पती आहे त्या बाहेरील ऑक्सिजन वायू काय करतात, घेत नाहीत, तर कार्बन डायऑक्साइड वायू घेतात. बघा हा, सर्व सजीव ऑक्सिजन वायू घेतात आणि कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर सोडतात. पण वनस्पती मात्र काय करतात, हवेतील जो आपल्याला नको आहे असा कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात आणि आपल्याला आवश्यक असा ऑक्सिजन वायू त्या बाहेर सोडत असतात. म्हणजेच वनस्पती किती महत्वाच्या आहेत. आणि ही सगळी क्रिया, हवा आत घेणं आणि बाहेर सोडणं, ही सगळी क्रिया वनस्पती पानांवर ही जी छिद्रे आहेत त्यांना पर्णछिद्रे असे म्हणतात, त्यांच्या सहाय्याने करत असतात. मग झाला की नाही वनस्पती सजीव, होय की नाही. मग प्राणी आणि वनस्पती हे सजीवांचे काय आहेत, दोन गट आहेत. बघा हा, काळजीपूर्वक ऐका. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंचे दोन गट, सजीव आणि निर्जीव. सजीवांचे दोन गट, वनस्पती आणि प्राणी. समजलंय? समजलंय सर्वांना ना? हा, मग आता मला निर्जीव वस्तू कोण सांगेल? कोणकोणत्या निर्जीव वस्तू असतील? निर्जीव म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव नाही, जे हालचाल करत नाहीत, हा, ते स्वतः का दुसरा जीव निर्माण करत नाहीत. लावण्या सांग पाहू, निर्जीव वस्तू कोणत्या असतील? ज्यांची वाढ होत नाही, ज्यांच्यामध्ये जीव नाही, जे हालचाल करत नाही. तुमच्या आजूबाजूला आहेत की? रोहिणी चव्हाण सांगू शकते का ग तू? सांग पाहू, निर्जीव वस्तू कोणकोणत्या आहेत? दगड, कपाट, घर. अरे वा, किती छान.
दगड, कपाट, घर, खुर्ची, टेबल, टीव्ही, फ्रीज म्हणजे घरातील जवळजवळ बहुतेक सगळ्या वस्तू या निर्जीवच आहेत. दरवाजा, खिडकी, हो ना, त्या स्वतःहून हालचाल करत नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं आज आपण काय शिकलो ते? तर बघा, आज आपण आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत. काही सजीव आहेत तर काही निर्जीव आहेत. सजीव स्वतःहून हालचाल करतात ते आपण पाहिले. तसेच सजीवांना अन्नाची गरज असते. अन्न खाऊन त्यांची वाढ होते. तसेच सजीवांपासून त्यांच्यापासून त्यांच्यासारखेच सजीव तयार होतात. सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात आणि हे सर्व आज आपण शिकलो. बरोबर आहे? मग चला आता प्रश्न उत्तरांचा टाइम. मी शिकवलेला भाग तुम्हाला किती बरं समजलाय ते आता मी अजमावणार आहे. चॅट बॉक्स मध्ये देखील छान छान उत्तर पाठवताय बरं. हा, मग चला पाहूया. तुम्हाला काय करायचंय, मी आता इथे चित्र दाखवणार आहे. मग त्या चित्रातील वस्तू सजीव आहे की निर्जीव आहे हे तुम्हाला ओळखून सांगायचं आहे. बरोबर? मग चला आता मला कोण सांगेल पहिलं? राज. राज, माईक चालू कर बाळा. राज, आता हे काय आहे सांग? चित्र कोणतं आहे? ट्री म्हणजे झाड. मग आता मला सांग, झाड हे सजीव आहे की निर्जीव? हा बोल, माईक का बंद केला सांग ना. झाड सजीव आहे की निर्जीव? माईक चालू कर. हा बोल ना. ओके, हा बोल. सजीव. अरे वा, किती छान. म्हणजे सजीवांचे दोन गट, प्राणी आणि वनस्पती. व्हेरी गुड, शाबास. मग झाड हे काय आहे? सजीव आहे. आता मला सांगे गौरव. गौरव, आता हे चित्र कशाचं आहे सांग पाहू. गौरव, माईक चालू कर. होतोय का? यस मॅम. हा, आता हे चित्र कशाचं आहे सांग पाहू मला. सिलेंडर. हा, सिलेंडर. मग सिलेंडर हा सजीव आहे की निर्जीव आहे सांग पाहू. सजीव आहे की निर्जीव? माईक चालू आहे तुझं, सांग. हा, निर्जीव. व्हेरी गुड, शाबास. आता मला पुढे मधुरा सांगेल. हा, मधुरा, हे चित्र कशाचे आहे सांग. मधुरा. श्रेयस, सांग पाहू चित्र कशाचे आहे. खेणकर, श्रेयस, हा बोल, हे चित्र कशाचे दिस, हा कशाचे आहे? पाणी. पाणी कशात आहे? ग्लासात. मग ग्लास सजीव आहे की निर्जीव आहे बाळा? निर्जीव. खूप छान, व्हेरी गुड. आता मला मोहित सांगेल. मोहित, आता हे पुढचं चित्र कशाचे आहे सांग पाहू. हा, बेडूक. बेडूक. तो सजीव आहे की निर्जीव? सजीव. व्हेरी गुड, शाबास. आता सोहम चौगुले मला सांगेल, हे चित्र कशाचे आहे? टीचर, ससा. ससा. मग तो सजीव आहे की निर्जीव? सजीव. व्हेरी गुड, शाबास. आता मधुरा मला सांगेल, मधुरा, हे चित्र कशाचे आहे? कढई. मग कढई सजीव की निर्जीव ग? निर्जीव. अरे वा, शाबास, खूप छान. मग अशा प्रकारे तुम्हाला सजीव आणि निर्जीव समजलं ना. आता माईक बंद कर बाळा. आता साईराज. साईराज, चूक की बरोबर तू सांगायचं आहेस आता. साईराज, आता पहिला प्रश्न तुझ्यासाठी. दगड सजीव आहे, चूक की बरोबर? हा बोल, तुला काय वाटतं, दगड सजीव आहे? साईराज बोल, माईक चालू आहे बाळा तुझा. अच्छा,
श्रवण यादव माईक चालू करून सांग बरं. श्रवण यादव, दगड सजीव आहे. चूक की बरोबर? व्हेरी गुड. चूक. शाबास. आता अनिकेत मला सांगेल. अनिकेत, वनस्पती इकडून तिकडे जाऊ शकतात. आता अंकिता सांग. अंकिता, अंकिता, वनस्पती इकडून तिकडे जाऊ शकतात. नाही. मग चूक आहे की बरोबर आहे? चूक. व्हेरी गुड. शाबास. आता देवांग, देवांग मला सांगेल, सजीवांची वाढ होते. चूक की बरोबर देवांग? सजीव हळूहळू लहानाचे मोठे होतात. चूक की बरोबर? देवांग माईक चालू केला होता. देवांग देसाई, हा बोल. बरोबर. शाबास. आता साई, साई, साई माईक चालू करून सांगायचं, किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. चूक की बरोबर बाळा? साई, हा तुझं लक्ष हवंय बाळा. बोल ना, माईक चालू केला होता ना तू. बोल ना. किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. चूक की बरोबर? सांग पाहू. अच्छा. आता निधीश सोलंकी सांग. निधीश माईक चालू कर बाळा. किडे आणि धान्य. अगदी बरोबर आहे. शाबास. म्हणजे तुम्हाला किती छान माहिती मिळाली सजीव आणि निर्जीवांची. खूप छान. मग नक्कीच तुम्हाला हा धडा खूप आवडला असेल की नाही? हा. आणि मग हा धडा आवडल्याबरोबर तुम्ही हे गाणं बोलायला विसरायचं नाही. अवती भवती पाहूया किर, परिसर अभ्यास शिकूया किर. अवती भवती पाहूया किर, परिसर अभ्यास शिकूया किर. मग नक्की परिसर अभ्यासाचा चांगला हा धडा वाचन करणार ना? करा हा. आणि हा तुमच्यासाठी आलेला आहे सुंदर सुंदर असा स्वाध्याय. इथे प्रत्येकी 2 नावे तुम्हाला लिहायची आहेत. तसंच काय करायचंय, प्राणी आणि वनस्पती यांच्याशी संबंधित अनेक सण असतात. तुमच्या भागात असे कोणते सण साजरे केले जातात, त्यांची माहिती मिळवायची आहे. आणि ते कसे साजरे करतात ते सुद्धा तुम्ही काय करायचे, लिहून काढायचे आहे. बघा, प्रत्येकी 2 नावे लिहायची. सजीव वस्तू, निर्जीव वस्तू, लाकडापासून तयार होणाऱ्या वस्तू आणि प्राणी आणि वनस्पतींवर अवलंबून असणारे सण कोणते, त्या सणांची माहिती मिळवायची आणि कसे साजरे करतात त्यांची देखील माहिती मिळवायची आहे. ओके. अशा प्रकारे आपण हा धडा शिकलेलो आहे. मग बघा बाळांनो, तुम्हाला जर हा पाठ आवडला असेल तर तुम्ही काय करणार, BMC EDU मराठी 3 या YouTube चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ पुन्हा पहा, लाईक करा. जे तुमचे मित्र या पाठाला उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की कराल ना? अवती भवती पाहूया किर, परिसर अभ्यास शिकूया किर. अवती भवती पाहूया किर, परिसर अभ्यास शिकूया किर. खूप छान उत्तर दिली. व्हेरी गुड. असेच काय करा, छान छान उत्तर देत चला, लक्षपूर्वक ऐकत चला. ओके.